हॅलो मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळी मी उठले, अंघोळ करून केस आवरले आणि स्वामींचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर कामावर निघाले. कामावर पोचले तर त्यांनी मला कटलेट बनवायला सांगितले. कटलेट बनवायला तर खूप गोष्टी लागतात. मी शांतपणे सर्व सुरू केले. फ्लावर आणि स्वीट पोटॅटो कट करून ओव्हनमध्ये ठेवले. ओव्हन उघडून बघितलं शिजलं की नाही. त्याचंही काम चालू होतं, माझंही काम चालू होतं. मी कटलेट बनवायला घेतले. अर्धा कटलेट ओव्हनमध्ये लावले, अर्धा कटलेट पॅनमध्ये फ्राय करून घेतले. ओव्हनमध्येच करायचं म्हणजे ओव्हनचं थोडंसं काम जास्ती असतं, ते काय पटकन होत नाही. पण काय करणार, ऐकावं तर ह्यांचं लागतं. ते आपल्याला पैसे देतात म्हणजे त्यांचं मला ऐकावंच लागतं. असं सगळे कटलेट पूर्ण करून विचारलं, माझे कटलेट झाले. मग म्हणायला लागले की मला लसूण जरा सोलून ठेवून जा म्हणून. मी पटपट लसूण सोलले आणि ठेवले. मग रस्त्यामध्ये जाताना माझी गाडी बंद पडली आणि मला वाटलं पंक्चर झालं असेल. मी घेऊन गेले पंक्चर काढण्यासाठी. टायर खोलून बघितलं तर काका म्हणायला लागले ट्यूबच खराब झाली, बदलावं लागेल. क्षणभर टेन्शन आलं, करावं तर लागतं ना. टायर बसून तयार झाले आणि मी जवळच माझ्या मैत्रिणीचं घर होतं. मी तिथून निघत असताना तीही तिथून जात होती आणि मला पाहिलं. मला बोलायला लागली, चल तुला मी घेऊन जाते. आणि मी तिच्या घरी गेले. थोडा वेळ बसले, खूप गप्पा मारले. माझ्या मनातलं मी सर्व सांगितलं, ती तिच्या मनातलं सर्व सांगितलं आणि मन थोडं हलकं झालं. थोडं तिला हसू पण येत होतं माझ्यावर. मी वेड्यासारखं दिसते अशी बोलत होती. पण असू दे, माझी मैत्रिणीचे मला खूप लाड करते ती आणि माझ्यावर खूप प्रेम पण करते. इतकी चांगली आहे ना आमचं दोघांचं. इतकी मैत्री आहे. 10 वर्षापूर्वीपासून एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हतो, पण आता एवढे जवळचे झालो आहे. एकमेकांचे दुःखसुद्धा आम्ही दोघं शेअर करतो. ती काय काय करते ते सगळं मला सांगत होती. मोबाईलबद्दल हातावर टॅटो काढली होती, ती दाखवली. मला बोलली काम जरा कमी करत जा, आम्हाला पण वेळ दे, आम्हाला पण भेटत जा. आणि ती फिरायला गेलेले फोटो वगैरे मला दाखवत होते आणि मी छान बघत होते. आणि मलाही खूप छान वाटलं तिला भेटून. कारण की कसं असतं ना, रोज एकटं काम करून एकटं राहणं म्हणजे एक वेगळं असतं. कारण आपल्या मनातलं फक्त आपण मनातच ठेवू शकतो. जेव्हा आपल्या स्वतःची मैत्रीण भेटते, आपण त्याच्याशी शेअर करतो तर खूप छान वाटतं. अशी मी घरी आले, तिने मला कांदे बटाटे दिले होते, ते मी घरी घेऊन आले. दिवस कितीही कठीण गेला तरी शेवटी आपण हसलो, काम केलो, जगलो म्हणजे दिवस सुंदर गेला. असा होता माझा